नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर जी घटना आम्ही मांडतोय ती अतिशय चांगली आहे, एक पॉझिटिव्ह संदेश देणारी आहे. ते म्हणजे असं की हल्ली आपण बघतोय की कोणाचे 100-200 रुपये, 500-1000 रुपये जरी आपल्याकडे कोणाकडे आले तरी आपण ते परत करत नाही, अशा घटना घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. मात्र नाशिकमधील आदित्य डवले हा जो तरुण आहे माझ्यासोबत, याच्या अकाउंटला अगदी 4-5 दिवसांपूर्वी 50,000 रुपये क्रेडिट झाले. ते 50,000 रुपये आलेले होते चंदीगडहून. चंदीगडहून ज्या एक लेडी आहेत, त्या लेडीज आपला यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय करत होत्या आणि त्यांच्याकडनं चुकून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं चुकून शेवटचा जो अंक असतो तो दुसऱ्याला ट्रान्सफर करताना त्यांच्याकडून चुकीचा टाकला गेला अकाउंटमध्ये आणि याच्या अकाउंटला, आदित्यच्या अकाउंटला ते 50,000 रुपये क्रेडिट झाले. मात्र हे 50,000 रुपये आदित्यने त्यांना ट्रान्सफर केलेले आहेत आणि ही घटना अतिशय चांगली आहे. त्यामुळे तो आपल्या स्टुडिओमध्ये आहे या ठिकाणी. आदित्य, काय सांगशील, नेमका तो घटनाक्रम कसा होता? ॲक्च्युली 9 तारखेला माझ्या अकाउंटला ते पैसे अचानक आले संध्याकाळच्या टायमिंगला आणि मी शॉक झालो, खूप घाबरलेलो होतो. ॲक्च्युली मी बघितलं ते एवढी मोठी रक्कम मी इग्नोर केलं होतं, म्हणजे मेसेज होता तो फक्त. मला वाटलं फेक आहे ते. हो, फेक वाटलं ते मला. त्यानंतर मी घरच्यांना विचारलं, त्याच्यानंतर ते कन्फर्म केलं की ते पैसे खरंच आलेले होते. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून ते पैसे आलेले होते, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. नंतर त्यांना सांगितलं की असे असे पैसे आलेले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की देऊन टाकावं, त्यांची अर्जंट गरज होती, ते खूप गरीब होते. आम्हाला सांगितलं सगळी त्यांची परिस्थिती. त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही नाशिकला या, आपण त्यांना समोरासमोर ते पैसे हँडओव्हर करून टाकू. त्यानंतर ते 11 तारखेला ते आले नाशिकमध्ये. मग इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना समोरासमोर पोलिसांच्या निरीक्षणात ते पैसे त्यांना आपण परत केले. पण तुला असं वाटलं नाही का की इतक्या दूरवरून, समजा तू त्यांना विचारलं असेल ॲड्रेस की कुठून आले, तुम्ही कुठे राहता, तर त्यांनी सांगितलं असेल चंदीगड, तुला वाटलं नाही का असं इग्नोर करावं त्यांना? नाही, मी त्यांना बऱ्याच वेळा पैसे देत नाहीत लोक. त्यांना मी बोललो, तुम्ही एवढ्या लांब राहतात की म्हणजे बाकीचे भरपूरसे लोक असे आहेत की ते इग्नोर करून देतात की नाही द्यायचे, काय करायचं वगैरे असं. पण म्हटलं की त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. म्हटलं त्यांना मी लगेच द्यायला तयार होतो फोनवरती. ते बोलत होते ऑनलाईन लगेच ट्रान्झॅक्शन करा. बट म्हटलं की नको, ते खूप गरीब आहे आणि म्हटलं परत फ्रॉड वगैरे नको व्हायला काहीतरी आपल्यासोबत. तुला अगोदर वाटलं की हे काही फ्रॉड असू? मला फ्रॉडच वाटलं ॲक्च्युली. मग मी त्यांच्याशी नीट चेक केलं सगळं, बँकेत जाऊन सगळं कन्फर्म करून मग त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलं की तुम्ही समोर या, आपण त्यांना समोरासमोर कॅश देऊन टाकू. तुला हा जो संदेश आहे तो तरुणांना काय द्यावासा वाटतोय? की चांगलं काम तू केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची गरज असेल, चुकून एखाद्याकडून ट्रान्झॅक्शन होऊ शकतं, मात्र तू ते परत केले पैसे. तुला काय वाटतं, इतरांना तू काय संदेश देशील? मला एवढंच वाटतं की म्हणजे असे कोणाकडून पण चुकून येऊ शकतात, की आता कोणाची परिस्थिती काय असते आपल्याला माहीत नसते. कोणी कोणी खूपच गरीब असतात आणि मी त्यांना बघितलंय म्हणून मला खूप वाईट वाटतंय की ते खूप गरीब घरातले लोक होते. जेव्हा तू त्यांना पैसे ट्रान्सफर केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा होता? म्हणजे ते खूप आनंदात तर होतेच, बट त्यांनी म्हणजे मला खूप हे केलं, म्हणजे चांगलं बोलले ते मला की असं केलंय, सगळेजण असेच माझ्यासारखेच असावेत वगैरे असं सांगितलं त्यांनी मला. आदित्यचे मामा देखील आपल्यासोबत आहेत. खरं तर त्या मामांचा देखील याच्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यांनाही वाटतं की अशा घटना जर कुठे घडल्या तर ते पैसे आपण ट्रान्सफर केले पाहिजे, कारण कोणाची काय गरज असेल आपण सांगू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? म्हणजे बघा, आता आपण जगामध्ये बघतो की बरेच लोक पैशांसाठी खूप म्हणजे स्वतःचं म्हणजे दुसऱ्याचा पैसासुद्धा लुबाडण्याच्या मागे असतात. खूप फ्रॉड करतात. आजकाल बघतो आपण, रोज आपल्याला मेसेजेस येतात की ते काहीतरी आपल्याला काहीतरी चुकवतात वगैरे आणि आपले पैसे ओढून घेतात त्यांच्या अकाउंटला. पण आदित्यच्या अकाउंटला जे पैसे आले होते आणि त्यांची जी परिस्थिती आपण ऐकली, तर त्याच्यावरनं आपल्याला असं वाटलं की नको, त्यांनी एवढ्या कष्टाने जे पैसे जमा केले ते आपण त्यांना रिटर्न करायला हवेत आणि त्यानंतर आपण त्यांना ते बोलून त्यांना ते परत केलेत. तुम्हाला काय वाटलं त्यांच्याशी बोलून? तुम्हाला कसं वाटलं तेव्हा? म्हणजे कशा म्हणजे तेव्हा ज्यांनी म्हणजे पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कसं हो, वाटलं? त्यांना म्हणजे खूप आनंद झाला आणि त्यांनी या भावना पण व्यक्त केल्या की जगामध्ये असे लोक नाही आहेत जे तुम्ही आम्हाला बोलवलं, म्हणजे ऑनलाईनही आपण करणार होतो पण त्यांना समक्ष याच्यासाठीच बोलवलं की असं काही फ्रॉड नको व्हायला आपल्यासोबत, म्हणून आपण त्यांना बोलवलं. पण त्यांना खूप आनंद झाला की त्यांनी आणि ती भावना व्यक्त करून दाखवली की असं कोणी करत नाही. आणि ते काही पैसे पण द्यायला तयार होते आदित्यला बक्षीस म्हणून. पण आम्ही म्हटलं की तुम्ही एवढ्या गरीब परिस्थितीतनं ते पैसे जमा केलेत आणि त्याला तुम्ही देताय तर योग्य त्यांचं नाही. काय बिझनेस होता म्हणजे त्यांनी ते ॲक्च्युली त्यांचं भाजीचा व्यवसाय आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांचा गाडा आहे भाजीचा.
तर ते भाजी विकून आणि त्या मुलीसाठी त्यांनी ते पैसे काही कोर्स वगैरे करायचा असेल अच्छा. तिला, ते शिक्षणासाठी त्यांनी ते जमा केलेले पैसे होते. खरं तर ही घटना जरी आपल्याला छोटी वाटली तरी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. कारण अशा अनेक घटना आपण बघतो होत असतात. कारण ऑनलाईनचा जमाना आहे. प्रत्येकजण व्यवहार हा ऑनलाईन करत असतो आणि चुकून आपल्याकडून काही ट्रान्झॅक्शन हे होऊन जातात. मात्र बऱ्याच वेळा माझ्या मित्राच्या बाबतीत देखील अशी एक घटना घडलेली होती. त्याचे ₹50,000 माझ्या मित्राचे ट्रान्सफर चुकीच्या अकाउंटवर झाले. मात्र ते काही त्यांनी परत केले नाही. त्यांनी इग्नोर केलं आणि ते बाहेरच्या स्टेटमध्ये ट्रान्सफर झालेले होते. त्यामुळे जे आदित्यने केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे आणि आदित्यसारखंच इतरांनी देखील हा त्याचा जो काही आपण म्हणू शकतो त्याचा एक आदर्श आहे तो प्रत्येकाने घेतला पाहिजे. कॅमेरा पर्सन अनिकेत पाटीलसह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.